विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट क्वेश्चन घेऊन आलेला आहे. ते सुद्धा सिमिलरिटी या चॅप्टरचाच आहे, म्हणजे समरूपता या चॅप्टरचा आहे. बघा, गणित आपल्याला कशा पद्धतीने दिले आहे. गणित 1 किंवा 2 मार्कासाठी आपल्याला डेफिनेटली एक्झामला विचारलं जातं. तर पहा, इथे ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल PQR हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिले, समरूप दिले आणि त्याचबरोबर याचा जो एरिया आहे XYZ चा तो 25 सेमी स्क्वेअर दिलेला आहे आणि PQR चा जो एरिया आहे तो 4 सेमी स्क्वेअर दिलेला आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे XY आणि PQ चा रेशो काढा. तर आपला गुणधर्म किंवा आपला थेरम काय सांगतो, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचं रेशो जे आहे ते मित्रांनो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढे येतं. मग त्या नियमानुसार आपण अगोदर मांडून घेऊया. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल XYZ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि त्यापुढे आपण याची करस्पॉन्डिंग साइड XY आहे आणि याची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे. दोन्ही साइडचा स्क्वेअर करून घ्यायचं मित्रांनो. आता पुढच्या स्टेप मध्ये जे दिलेली माप आहे ते टाकायचं. आपल्याला एरिया ऑफ XYZ 25 दिलेला आहे, 25 ठेवूया आणि PQR चं मॅडम किती दिले 4 दिलेला आहे ते ठेवूया. त्यानंतर XY चा स्क्वेअर आणि PQ चा स्क्वेअर आहे मित्रांनो. बघा, इकडे सुद्धा स्क्वेअर नंबर आहेत आणि इकडे सुद्धा स्क्वेअर आहेत, त्यामुळे दोन्ही साइडचे आपल्याला स्क्वेअर रूट काढून घ्यायची, म्हणजे वर्गमूळ करून घ्यायची. तर मित्रांनो बघा, 25 चं वर्गमूळ येतं 5, 4 चं वर्गमूळ येतं 2 आणि XY स्क्वेअरचं XY आणि PQ स्क्वेअरचं PQ. मित्रांनो, या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे गणित सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.